प्रश्न पहिला, भारताचा मध्यबिंदू कोणत्या शहरात आहे? पर्याय आहे ए नागपूर, बी औरंगाबाद, सी जबलपूर, डी पुणे. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. प्रत्येक प्रश्नामागे तुम्हाला 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए नागपूर. प्रश्न दुसरा, सायना नेहवाल या खेळाडूचा कोणत्या खेळाशी संबंध आहे? पर्याय आहे ए लॉन टेनिस, बी बॅडमिंटन, सी स्क्वॅश, डी टेबल टेनिस. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बॅडमिंटन. प्रश्न तिसरा, दररोज अंडी खाल्ल्यास शरीरात कोणत्या गोष्टीत सुधारणा होते? पर्याय आहे ए झोप, बी ताकद, सी वजन, डी रक्त. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ताकद. प्रश्न चौथा, कोणत्या प्राण्याला फक्त 3 पाय असल्याचे मानले जाते? पर्याय आहे ए गिरगिट, बी मिरकट, सी सरडे, डी बेडूक. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मिरकट. प्रश्न पाचवा, भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? पर्याय आहे ए 24, बी 25, सी 30, डी 29. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 25. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. प्रश्न 6, जास्त प्रमाणात बटाटे खाल्ल्यास कोणता त्रास होऊ शकतो? पर्याय आहे ए अपचन, बी बद्धकोष्ठता, सी कावीळ, डी ताप. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बद्धकोष्ठता. प्रश्न 7, फ्रीजमधील थंड पाणी वारंवार प्यायल्याने कोणती समस्या होऊ शकते? पर्याय आहे ए गॅस, बी जुलाब, सी कब्ज, डी अपचन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कब्ज. प्रश्न 8, भारतात थंडीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या भागात होते? पर्याय आहे ए अरुणाचल प्रदेश, बी जम्मू, सी लेह, डी सिक्कीम. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी लेह. प्रश्न 9, जगातील सर्वात उंचीने कमी महिला कोणत्या देशातील आहे? पर्याय आहे ए नेपाळ, बी भारत, सी इंडोनेशिया, डी जपान. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भारत. प्रश्न 10, कोणती भाजी अनेक दिवस ताजी राहते? पर्याय आहे ए फ्लावर, बी कोबी, सी शेवगा, डी वांगी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कोबी. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू गंजत नाही? पर्याय आहे ए ॲल्युमिनियम, बी झिंक, सी सोने, डी तांबे. तर याचे उत्तर कमेंट करून नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.